मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भानुदा, पानंदीतून शिवरामने कुकारा केला. कोण रे? बसल्या जागी पावठणीवरून भानुदाने विचारलं. घुंगराची काठी वाजवत येणारा शिवराम त्याला दिसला तसा तो उठला. बापू, हिकडे खय? कवाडी उघडून शिवराम आत आला. हिकडे खय वाट चुकलास बा? वाट नाही चुकलो रे, मुद्दामच आलोय. ये ये. दोघेही घरात आले. भानूने घोंगडी पसरली. पाण्याची लोटी पुढे केली. शिवरामने एका दमात लोटी रिकामी केली. तुमच्या पाऱ्याचा मी उपयोग करून घेणार आहे. आमचा खयतो पारा? पारा सगळ्या गावाचा. ते खरं रे, पण तुमच्या जमिनीत आहे ना तो. शिवाय वहिनी सडा सारवण घालतात म्हणून तुमच्या कानावरती घालाय हवं. मी काय बी बोलत नाही तुम्हास. गावकरानं सांगितलं की भानुदाच्या कानावर घाल. काय करताव तिथे? चौकट चाळा उठवायचाय. हा? भानू दचकला, सावरून बसला. पाऱ्यात? चौकट चाळा? का रे? का घाबरलास? वय रे बापू, ह्या काय इप्रीत आणलास? काळजी करू नको, मी आहे समर्थ. शिवाय आता या पाऱ्यातच नेहमी मंत्रतंत्र करायचं म्हणतोय, त्यामुळे तुम्हास भीती नाही. या आवारात माझा वावर असल्याने भूतखेत इकडे फिरकणार नाहीत. शिवाय रोज मी देवीची पूजा घालीनच. त्याने भीती नाही म्हणून सांगितलं तरी त्याचा विश्वास बसला नाही. तो अविश्वासाच्या नजरेने पाहत राहिला. नाही, पर बापू, मी म्हणतो ही भानगड तू मसनात का नेत नाही? स्मशानात? काय याड लागले की काय? देवी काय स्मशानात राहते? आणि पाऱ्या इतकी चांगली बंदिस्त जागा स्मशानात नावाला तरी आहे का? ते काही नाही. मी ठरवलंय, काय ते हितेच पार पाडायचं. घाबरू नकोस भानुदा, मी आहे ना. तुळसावहिनी कुठं गेल्या? पारा सारवीत असल. बरं बरं, त्यांच्यावरती देवी प्रसन्न होणार भानुदा. चल येऊ का आता? चाय तरी घे. नको नको, वहिनी नाहीत ना. थांब, ती आली नव्ह. शिवरामने बाहेर बघितलं आणि बघतच राहिला. उमराचं फूल कैक दिवसांनी दिसावं तसं त्याचं झालं. त्याने डोळ्यात तिरपा करून भानूकडं पाहिलं. भानुदा, वहिनी दमलेल्या दिसताहेत. तूच ठेव चहा. असं म्हणतोस? भानू उठला, चुलीवरती चहा करायला गेला. ओचे पदर वर खोचून येणाऱ्या तुळसाला शिवराम दिसला तशी तिची धांदल उडाली. केस भुरभुरत होते. शेणाचे डाग अंगा खांद्यावरती ठळक जाणवत होते. केरसुनी कळशी एका हातात होती, दुसऱ्या हातात शेणाचा हारा होता. खांद्यावरचा पदर नको इतका खाली घसरला होता. काय काय सावरायचं? तिला प्रश्न पडला. ती झटकन आत आली. येता येता क्षणभरच तिने शिवरामला न्याहाळलं. आपल्याला न्याहाळणारी नजर शिवरामने आपल्या नजरेत पकडली. तुळसा आत गेली, पण नजर मात्र शिवरामच्या नजरेत गुंतून गेली. तुळसा अंतर्बाह्य ढवळून निघाली. धिप्पाड देहाचा शिवराम मनात उगवत राहिला. फुलं मनात फुलत राहिली. कुंभ्याच्या दोरीने करकचून भारा बांधावाना तशी तिची नजर बांधली गेली. मनात उगवणारा शिवराम बघत नव्हता. सुमन नावाच्या जिवलग मैत्रिणीचा नवरा नव्हता. धिप्पाड देहाचा मालक असणारा शिवराम तिच्या मनात उगवत होता. हे काहीतरी वेगळंच घडतंय असं तिला वाटलं. नवरा समोर असताना मनातले विचार शिवरामच्या दिशेने धावत होते. फुटलेल्या धरणातलं पाणी वेगाने धावावं, थोपवता येऊ नये, थोपवताना हात दुबळे पडावेत, थकावेत, तसं तिला होऊन गेलं. मनाच्या सांदी कोपऱ्यातून शिवराम उगवत राहिला. तो कशासाठी आला होता, काय म्हणत होता, नवऱ्याला काय काय सांगितलंय, या सगळ्यातला रस त्या काळापुरता संपून गेला होता. भानू बरंच काही बोलत होता. चुलीसमोर बसून जेवण तयार करीत ती ऐकत होती. समोरच्या लाल भगव्या ज्वाळा लवलवत होत्या. लाकडं रसरसून पेटू लागलेली होती. चुलीवरच्या भाताला चांगली सुकळी फुटली होती.
ते भास होते की अन्य काही हे सुमनला उमगत नव्हतं. आपल्यात अगदी अलीकडे पडू लागलेला फरक तिला स्पष्ट जाणवू लागला होता. स्वतःच्या मनावर ताबाच उरला नव्हता तिचा. ज्या ज्या इच्छा मनात उमटत होत्या त्या जितक्या दाबाव्या तशा उफाळून वर येत होत्या. ती हैराण झाली होती. आत्ताशा लिंबांना टाचण्या टोचत बसायचा छंदच जडला होता तिला. ती निग्रहाने ते टाळायला बघायची, पण लिंबू दिसलं की मनातून भलतीच उर्मी यायची आणि भान हरपल्या अवस्थेत ती टाचण्या टोचत राहायची. ही सुरुवात केव्हा झाली होती हे तिलाही कळलं नव्हतं. रिकामपण सरत नव्हतं म्हणून सहज तिने दारवंदावरची शिवरामची टोपली खाली काढली आणि एकाएकी तिचे हात कवटीच्या दिशेनं पुढं झाले. रक्तमांस नसलेली ती जुनी पुराणी गुळगुळीत झालेली कवटी बघता क्षणीच तिने ती हाती घेऊन कुरवाळायला सुरुवात केली आणि भानावर आल्यावर आपल्या हातातली वस्तू बघून ती किंचाळली. तशीच टोपली टाकून ती उठली. हात खसाखसा धुतले. उर्मी दाटून यायला लागल्यावर एक एक वस्तू ती हाताळू लागली. 2 दिवसांनंतर शिवरामच्या ते ध्यानी आलं. त्याने तिच्या अवताराकडे बघितलं. तो हसला. केस मोकळे सोडून मळवट भरून ती बसली होती आणि लाल भडक पिंजरीचा उग्रवास घेत होती. तिच्यातला हा बदल शिवरामला आवडला. मनातून वरवर मात्र तो काहीच बोलला नाही. केव्हा तरी तिलाच हा बदल उमगला. न्याहिल्यानंतर आरशासमोर बसल्यावर कपाळावरचा मळवटाचा मेणाचा डाग तिला दिसला आणि एक एक गोष्टी तिच्या ध्यानी येऊ लागल्या. ती हैराण झाली. हे असं आपल्या हातून काय घडतंय, का घडतंय याचा ती विचार करू लागली. ज्याचा आपण मनातून द्वेष करतो त्या त्या गोष्टींची मनाला ओढ कशी, त्याचाच ध्यास कसा. नवऱ्याने काही नजरबंद तर केली नव्हे ना, की की तिच्या मनात तो विचार चमकून गेला. वेड्यासारखी ती डोकं गदागदा हलवत तो विचार दूर करण्याचा प्रयत्न करू लागली. पण डोकं दर झटक्यागणिक तोच विचार मनात ठसत गेला. आपल्या पोटातल्या गर्भाची तर ही आस नसावी. तो त्याचे डोहाळे आपल्याकडून तर पुरवून घेत नसावा ना. शेवटी तो नवऱ्याचा गर्भ. त्याच्याच वळणावर ही कीड निपजणार नाही ना, की हे सगळे भास होत आहेत. उलट-सुलट विचारांनी पोटातल्या गर्भाचा विचार तिच्या मनात पक्का होत गेला आणि कठोर वृत्तीची सुमन हळवी बनून गेली, लोळागोळा झाली. भविष्यातलं जीवन तिच्या भोवती फिरू लागलं, दिसू लागलं. तो त्याच्या बापासारखा होणार, डोहाळे सुचवतायत तसं. आणि तसं झालं तर ती पुन्हा पुन्हा शहारत गेली. तोही भगत होणार, व्यसनी बनणार, ओंगळ, कुरूप, अस्वच्छ, तरीही भगत म्हणून घेणार, लोकांना नाडणार, पिडणार. लग्नापूर्वी लग्नानंतर हा सगळ्यांना हैराण करणार, प्रत्येक स्त्रीवर हा नजर ठेवणार आणि तरीही तो अखेर आपला मुलगाच असणार. हे सगळं भयानक होतं, कल्पनातीत होतं. सुमनचं भावविश्व ढवळून निघालं. स्वतःची आसवं पुसायला तिचे हात दुबळे झाले. कसलाच आधार नसल्यासारखी ती बसून राहिली. घरात ती एकटीच होती. भगत झाल्यापासून शिवरामच्या आई बापाने मुलाचं नावच घेणं सोडून दिलं होतं. तो वेगळाच राहत होता. आईबाप गावातच पण दूर राहत होते. या क्षणी तरी तिला ते जवळ हवेसे वाटू लागले. बापाने ह्या सगळ्याची कल्पना दिलीच नव्हती. लग्न झाल्यावर त्याचे गुण दिसायला लागले आणि त्याच्या प्रतिष्ठेपायी तिची कुचंबना होऊ लागली. ती नेहमीकरिता अगतिक होऊन गेली होती. एवढ्या मोठ्या घराची आज तिला पहिल्यांदाच भीती वाटली. मोठं घर अंगावर चाल करून येऊ लागल्याचा तिला भास झाला. ती पायरीवरून उठली. खळात येऊन उभी राहिली. वरच्या बाजूला रस्त्यावर चिटपाखरू सुद्धा नव्हतं. अगदीच एकाकी असल्यासारखं तिला वाटलं. या क्षणी तिला कुणाची तरी सोबत हवी होती. तुळसाकडे गेलं तर, तिच्या मनात आलं आणि वेळ न दवडता ती घरात गेली. भराभर खिडक्या दरवाजे बंद केले आणि पायात चपला सरकवून ती रस्त्याला लागली. बोल ना ग, अशी किती वेळ बसून राहणार आहेस? तुळसाने सुमनला हलवलं, विचारलं. खूप वेळ दोघी अबोलपणे बसल्या होत्या. सकाळीच पारा सारवून झाला होता.
संध्याकाळपर्यंत तो सहज चुकला होता. दोघी पाराच्या उंबरठ्यावरती बसल्या होत्या, जवळजवळ, पण न बोलता, काहीही न बोलता. सुमनला खूप काही सांगायचं होतं, पण जीभ रेठत नव्हती. माग पण एकदा ती असंच काहीतरी बोलायचं, सांगायचं ठरवून आली होती. पण त्यावेळी तुळसा उत्साहात होती. पारा हाच तिच्या कौतुकाचा विषय झाला होता. त्या पाऱ्यात आता त्यानंतर कितीतरी सारवणं झाली होती. काळ खूप लोटला होता, पण तरीही सुमनला आज ओठावाटे शब्द बाहेर काढण्याचा धीरच होत नव्हता. दोघीही जवळजवळ बसल्या होत्या, पण दोघींच्या मध्ये कसली तरी अनामिक दरी असावी असं सुमनला वाटत होतं. तुळसात आणि आपल्यात खूप अंतर आहे, ते कधीही न मिटणार आहे. कदाचित ती दरी, ते अंतर वाढतच राहणार आहे असंही सुमनला वाटलं. तिचे हात पदराशी चुळबुळ करू लागले. सांगावं की नाही, कसं सांगावं? जे सांगणार आहोत त्यातून काय अनर्थ घडेल का? नानाला तिने खूप विश्वासात घेतलं होतं, खूप धीर दिला होता, आणि त्याच्याकडून जे कळलं त्यातून ती हबकून गेली होती. आपल्या नवऱ्याची नजर आपल्याच मैत्रिणीवरती केव्हापासून तरी आहे हे कळल्यावर तर तिला स्वतःचीच लाज वाटली होती. त्या क्षणी तिने भानुदा आणि तुळसा यांचा संसार विस्कटून द्यायचा नाही असं ठरवलं होतं. पण हे कसं पार पाडावं हे मात्र तिला सुचत नव्हतं. म्हणून तर संधी मिळताच मनातलं सगळं बोलण्यासाठी ती हिता आली होती. सुमनचे हात पदराशी जास्त चुळबुळ करू लागले. तुळसा, बोल ना ग, केव्हापासून मी तुला बोलतं करते. तू खूप खूप साधी आहेस ग. तुला खूळ नाही ना ग लागलं? अगं कैक दिवसांनी भेटतो आहोत, तर काय म्हणे तू किती साधी आहेस. नुसती साधी नव्हे, भाबडी पण. झालं. ए बये, अगं जरा नीट बोल की ग. तुळसा, तू कधी भुईचापा बघितलायस का? तो साध्या नजरेला लवकर दिसत नाही. दिसतो तो कधीतरी, अवचित फुललेल्या फुलामुळे. पावसाचं पाणी पडलं की भुईचापा फुलारतो. ते एकच फूल किती निरागस असतं, भाबडं असतं, पण खूप खूप छान असतं. तुला काय सांगायचं आहे ग? तुळसा, तू त्या भुईचाप्यासारखी आहेस, भाबडी आहेस, छान आहेस आणि प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी. तुळसा अजूनही लाटेवरती तरंगत होती. किनारा कुठंच दिसत नव्हता. ती चाचपडत राहिली. काय झालंय सुमन? झालं काही नाही, पण तुळसे, काहीतरी होईल अशी भीती वाटते. म्हणून तू खूप सावध राहा. सावधपणे इकडे तिकडे हिंडत राहा. काय म्हणायचं काय तुला? कसं सांगू तुला? मला तुझी खूप भीती वाटते. तुझं हे भाबडं वागणं, बाळंतपणानंतर भरलेलं शरीर, सगळं जप बाई. हे तू आजच का सांगतेस? नाही ग, हे खूप दिवसांपासून सांगायचं ठरवलं होतं. दरवेळी ते टाळलं, पण आता वाटतंय की हे मी सांगून तुला सावध केलं नाही तर मी चुकले अशी खंत आयुष्यभर माझ्या मनामध्ये राहील. तुळसा उदास झाली. तिचा पडलेला चेहरा बघून सुमनने तिच्या पाठीवरती हात ठेवला. मी तुला घाबरवत नाही. तुळसाच्या उदास चेहऱ्यावर फिकं हसू उमटलं. घाबरवशील कशाला? तू तुझं कर्तव्य केलंस, मैत्रीण ना तू. पण खरं सांगू का, बेसावध असताना होणाऱ्या हल्ल्याची मी हल्ले आससून वाट बघते. मला त्या बेसावध क्षणांचा हेवा वाटतो सुमन. सुमन तिच्या बोलण्याने मूक बनली. दोघींच्यातली दरी रुंद झाली होती. कैक योजनं दूर असलेल्या डोंगरावर तुळसा आणि दुसऱ्या डोंगरावरती आपण उभे राहून बोलतोय अशी तिची भावना झाली. कानावर येणारे शब्द क्षीण वाटू लागले. सुमन, तू कशाला वाईट वाटून घेतेस? तुळसा, तुला भानुदाचं काहीच वाटत नाही? तुळसाच्या चेहऱ्यावर नाराजीच्या रेषा ठळक उमटल्या. तिने मान उडवली. काय वाटायचं? भुकेनं उपाशी मरणाऱ्याला अन्न महत्वाचं. ते कोण देतो याच्याशी काय संबंध? तिच्या बोलण्याचा अर्थ सुमनच्या ध्यानी आला आणि तिला धक्का बसला. दाजी काय म्हणताहेत? कोण दाजी? शिवराम बापू. काय म्हणणार? इकडे आले नाहीत खूप दिवसांत. तुळसा, अगं अशी रागवतेस काय घडी घडी? मी आपलं सहज विचारलं. नसेल सांगायचं तर राहू दे बाई. ओठांवरती दात घट्ट दाबून तिने आवंढा गिळला. खूप प्रयासाने मन शांत केलं. केव्हाचे आले होते? कोण?
दाजी ते 8 दिवसांपूर्वीच आले होते. अमावस्येला पाऱ्यात काहीतरी करायचंय म्हणे. तू बघायला जाणारच असशील. जाणार नव्हते, पण माझा नवराच म्हणाला, बघ बरंच काही कारूक असतं, म्हणून मग जायचं ठरवलं. मी पण येणारे बघायला. तू? अगो गरवार बायकांनी ते बघायचं नसतं. सावली सुद्धा पडू द्यायची नसते. गर्भाचा अपाय होतो म्हणतात. मग बरंच झालं. काय? नाही, काही नाही. बदललीस सुमन तू. हा? तू खूप बदललीस. अगं तुला मुलं आवडतात ना. मग आता हे काय? काय सांगू ग? मुलं आवडतात हे खरं आहे. तिने जगावेगळे आणि मनापासून नको असणारे डोहाळे तिला सांगितले. ती गप्प झाली. तुळसाने तिच्या पुढे आलेल्या पोटावरून हळुवारपणे हात फिरवला. तसाच ठेवला. सुमन, भुई चाफ्याला भुई कधी सोडता येत नाही काय ग? तुळसाने तिच्या डोळ्यांत बघत विचारलं. तुळसाचे डोळे कमालीचे आर्जवी बनले होते. पोटावर ठेवलेला हात थरथरत होता. तिने सुमनच्या खांद्यावर मान टेकली. तुळसा, तू कधी भानुदाला विश्वासात घेतलंस का? होय ग, मी त्यांना कितीदा तरी विचारलं. हे असे तुम्ही का वागताय? माझं चुकलं का? हा दोघांचाही कोंडमारा कशासाठी लावलाय? मग काय म्हणतो भानुदा? माझे प्रश्न मलाच ऐकावे लागतात सुमन. ते कधी माझ्या वाऱ्याला उभे पण राहत नाहीत. बघ बघ बघतात आणि एकाएकी दूर होतात. मनात कुढत, आतल्या आत जळत. तिचा आवाज भरून आला, दाटून आला. सुमन, ते खूप चांगले आहेत ग. पण माणसाने केवळ चांगलं असून भागतं का? चांगलं वागायला यांना शिकवणार कोण? तू तू त्यांना सांगशील का? काय? सुमनचा हात नकळत तोंडावर गेला. तू सांग त्यांना, तुमची तुळसा तुमच्यासाठी झुरते म्हणून. असं मी सांगू? इतक्या स्पष्टपणे? नाही ना तुला सांगता यायचं. अगं मी त्यांची बायको असून सांगू शकत नाही, तिथं तुझा काय पाड? सुमनला काय बोलावं तेच कळेना. खूप वेळ असाच गेला. दरी हळूहळू सांधते असं वाटत होतं. पण प्रत्यक्षात दरी जास्तच रुंदावत चालली होती. तिला काय बोलावं सुचेना. तिला ती सावध करायला आली होती. प्रत्यक्षात सुमन गाळात रुतत चालली होती. सगळीकडून हार सुरू झाली होती. जाते ग. सुमन उठली. सावध रहा. अविचारानं वागू नकोस आणि भानुदाला समजून घे. कसंबस पुटपुट ती वाटेला लागली. तिच्या जाण्याकडे तुळसा डोळे भरून पाहू लागली. नाना, शिवरामने कुकारा केला. सुतारवाडीत रंधा मारीत असलेला नाना रंधा टाकून पळत सुटला. कसाबसा धापा टाकीत तो खळात उतरला. अमावस्या उद्यावर आली तरी तुझा पत्ता नाही नाना. कुठे उलटला होतास रे? नानाचा वरचा श्वास वर आणि खालचा खाली झाला. डोळे विस्फारून तो बघू लागला. असा बघतोयस काय? बापू, तो शब्द तेवढा माग घ्या. उलटला म्हणू नकासा. का? अरे तुला काय काय कामं सांगितली होती ती. तरी सुद्धा तुम्ही उलटला म्हणू नका. तुमच्या तोंडचा शब्द हाय. बरं बरं, गंमत केली. तू कसा रे उलटशील? पहिल्यांदा मी उलटणार, मग तर झालं नव. सगळी तयारी हाय बापू. उद्या सांच्याला पार्टी येईल आणि सांगितलेले पैसे म्हणजे 800 सोडून परस्पर पोस्टात टाकलेत तुमच्या खात्यावरती. दारू, मटण सगळी सोय केले. रात्री मी पाऱ्यातच झोपणार आहे. हंतरून पांघरून. तुळसा वहिनीकडलं तिला आणून ठेवायला सांगितलंय. भानू यरीम काय म्हणतोय? दारू कधी पित नाही म्हणाला. अरे जबरीनं पाज ना. तुला काय ताकद नाय? असं नाय, पण जबरदस्ती लय वाईट ना. मग काय करायचं ठरवलंयस? बापू, मला वाटतं तुम्ही तुळसा वहिनीचा नाच सोडा आणि तुझ्या बायकोचा धरू का? शिवरामने फाडकन प्रश्न टाकला. नानाच्या अंगाची लाही लाही झाली. बापू, ओरडू नकोस. त्याच्या जरबेने तो थंडावला, पण मनातला त्वेष उफाळत राहिला, उकळत राहिला. उद्या तू दारू पाज नाहीतर वाटेल ते पाज. मला रात्री तुळसा हवी. भानूला तू कोणत्याही तऱ्हेनं सांभाळ जा. त्याने हुकूम सोडला. बळीसाठी चाललेल्या बकरीगत तो पाय ओढीत ओढीत निघाला. हाताच्या मुठी आवळून आवळून बोटं दुखू लागली, पण त्याकडे त्याचं लक्षच नव्हतं. शिवरामचे शब्द उकळत्या रसासारखे कानात घुसले होते. ते त्याला भाजून काढत होते. तुझ्या बायकोचा नाद धरू?
चहूबाजूने त्याला केवळ तेच ऐकू येऊ लागलं. शिवराम भक्तामधला हा राक्षस त्याला कधी जाणवलाच नव्हता. हा विचार देखील त्याला कधी सुचला नव्हता. केवळ भरपूर कमिशन मिळतं म्हणून तो गिऱ्हाईक आणत होता. वेळी अवेळी खोटी नाटी भलावण करीत होता. जी बाई बापूच्या नजरेत भरेल तिच्या घरी जाणं येणं वाढवून त्या घराला फशी पाडत होता. कधी फशी पडलेल्या घरातली बाई नजर बंद होऊन त्याच्याकडे येत होती. अनेक कारणं, अनेक निमित्त. कधी बाईला झाडाने धरल्याचं निमित्त करून, कधी भानामतीतून सुटका करून घेण्यासाठी, कधी बाहेरच्या बाधेला उत्तर देण्यासाठी. नाना डोकं लढवून घर गाठत होता. शिवराम आपलं काम साधून घेत होता. पण असे शब्द त्याच्या तोंडून एकदाही बाहेर पडले नव्हते. तो असं कधीही बोलेल अशी शक्यताही कधी वाटली नव्हती. दुसऱ्यांच्या बायकांना फशी पाडणारा भगत आपल्याही बायकोवर डोळा ठेवण्याची भाषा करील असं कधी त्याला वाटलं नव्हतं. पण जे त्याच्या मनातही कधी आलं नव्हतं ते त्याला स्पष्ट ऐकायला मिळालं होतं. त्याच्या डोळ्यांसमोर चेहरे नाचू लागले. कोवळे, निरागस, भाबडे, हावरट, अतृप्त, अगतिक. पंचक्रोशीतले हे चेहरे आता भयान स्वरूपात त्याच्या समोर नाचू लागले. अंधाऱ्या रात्रीतल्या त्यांच्या दबलेल्या, घुसमटलेल्या किंकाळ्या त्याला ऐकू येऊ लागल्या. शिवरामचं विकट हास्य ऐकू येऊ लागलं. शिवरामने पेटवलेल्या अग्नीच्या लवलवत्या ज्वाळा त्याला चटके देऊ लागल्या आणि असह्य होऊन तो ओरडला, "नाय!" नाना डोकं गच्च धरून खाली बसला. मान नकारार्थी हलत होती. "नाही, असं नाही होणार." नानाने थाड थाड स्वतःच्या थोबाडीत मारून घेतल्या. दमून तो तिथंच आडवा झाला. वरचं सगळं आकाश भुरकट झालं होतं. आकाशातली घार संथपणे फेऱ्या मारीत होती. नानाला बायकोची याद आली. तो त्वरेने उठला. भेलकांड सुतारवाडीकडे निघाला. सगळी तयारी जय्यत झाली होती. शिवरामने एकवार सगळ्यांकडे पाहिलं. पाऱ्याची पडवी पार्टीमुळे भरून गेली होती. लोक जागा मिळेल तिथे बसले होते. ओटीवर शिवरामने आपला सगळा सरंजाम मांडला होता. एका कोपऱ्यात ऊद जळत होता. दुसऱ्या कोपऱ्यात देवीचा मुखवटा पूजा करून त्याने सजवून ठेवला होता. रांगोळीची अनेक रिंगणं त्याने रेखून घेतली होती. बाहुली, कवटी, लांब हाडं, कवड्यांची माळ, सगळ्या प्रकारची फळफळावर, लिंब, केळीच्या पानावरती वरण भाताचा ढिगारा, हातभट्टीच्या 6-7 बाटल्या, वेगळ्या फांद्या, पाय बांधून ठेवलेली कोंबडी, लखलखणारा कोयता. एक ना दोन, अनेक वस्तू तिथं होत्या. शिवराम चौकस नजरेने सगळ्या वस्तू न्याहाळून घेत होता. चूक होऊ नये म्हणून जपत होता. सगळं वातावरण कमालीचं शांत होतं. दूर कुठंतरी कुत्र्याच्या विव्हळण्याचा आवाज तेवढा येत होता. सगळा गाव निपचित पडला होता. पाऱ्यातले सगळे लाईट बापूने मुद्दाम घालवायला लावले होते. फक्त एक पेट्रोमॅक्स ओटीवर लावून ठेवायला सांगितला होता. त्या पेट्रोमॅक्सचा विचित्र सूर वातावरणात चढला होता. शिवराम उठून बाहेर गेला. कोपरापासून हातपाय धुतले. नकळत त्याची नजर समोर गेली. समोरच्या दरवाजात तुळसा आणि भानू उभे होते. भानू भेदरल्यासारखा वाटत होता. तुळसा मात्र शिवरामकडे रोखून बघत होती. तिची जीवनी किंचित विलगली. त्याला दुप्पट जोम आला. तुळसाला मनात साठवत तो आत आला. अंगातली बनियन, डोक्यावरची लाल भडक पट्टी काढून ती खुंटीवर अडकवली. मानेला हिसडा देऊन त्याने केस मोकळे केले आणि दानकन उडी मारून खुरमांडी घालून तो बसला. लांब असणारे मनगटी हाड घेऊन त्याने पुन्हा रिंगण आखायला सुरुवात केली. मुठभर गुलाल उधळला. धूप पाजळला. वातावरण बऱ्यापैकी कोंदट झालं. चौकट चाळा उठवायला त्यानं सुरुवात केली. समोरची पार्टी त्याच्या प्रत्येक कृतीकडे भेदरून बघू लागली आणि एकाएकी नाना सुतार ओरडला. छातीवरती हात घेत तो खाली पडला. हातपाय झाडू लागला. कसल्या तरी वेदनेने पिळवटल्यासारखा त्याचा चेहरा होऊ लागला. क्षणभर काय झालं हे शिवराम बापूलाही कळलं नाही. त्याने पटापट दिवे लावायला सांगितले. दिवे लागल्यावर सगळं अधिक स्पष्ट होऊ लागलं. अजूनही नाना हातपाय झाडीत होता. "नाना, नाना!" शिवराम भक्ताच्या जरबेने ओरडला.
नाना ती हाक ऐकण्याच्या पलीकडे गेला होता. बेभान झाल्यासारखा वाटत होता. शिवरामने मुठभर तांदूळ घेतले. तोंडातल्या तोंडात पुटपुटत ते नानावर फेकले. नानाचा हातपाय झाडणं कमी झालं. कोण आहेस तू? शिवराम त्याच्याकडे हिंस्त्र नजरेने पाहत राहिला. त्याला व्यत्यय खपला नाही. तो पुन्हा ओरडला. बोल, कोण आहेस तू? इथं कशाला आलायस? मी? ओळखलं नाहीस? मी सोनाराची शांता हाय. काय? शिवराम दचकला. नाना शुद्धीवर ये. मी नाना नाही, मी शांता हाय सोनाराची. हिथं मुद्दामूनच आल्या. तू हवायस मला. बापू, तू हवायस. मला त्या रात्री नवऱ्यापासून बाजूस काढलंस, नादवलंस. नाही नाही त्या हाल केलंस माझ्या देहाचं. नि मग खय पळालास रे तू? तूच हवायस मला. जमलेल्या लोकांत चुळबुळ सुरू झाली. हा भगत, याचं बाईशी लफडं दिसतंय काहीतरी. लोकांची कुजबूज चुळबुळ वाढू लागली. शिवराम अस्वस्थ होऊ लागला. काय करावं हे त्याला सुचेना. नाना आटोक्यात येताना दिसत नव्हता. शांता सोनारणीने जीव दिल्याला आता 5 वर्ष उलटून गेली होती. तिचं नि बापूचं लफडं केवळ नानालाच माहीत होतं. त्या प्रकरणातून तिने जीव दिला होता. ती शांता आता मध्येच कशी उपडली? ते प्रकरण केव्हाच मिटलं होतं. हेच का अशी अनेक प्रकरणं मिटवली होतीत? त्याला वाटलं नाना काहीतरी नाटक करतोय. त्याने मुद्दाम रोखून बघितलं, पण नानाचे डोळे वेगळेच भासत होते. या विश्वात नसल्यासारखे ते दिसत होते. म्हणजे शांताचा आत्मा खरंच या नानाच्या अंगात संचारला की काय म्हणायचा? शिवरामने नानाला शांतापासून सोडवण्याची तयारी सुरू केली. पण नानाच हळूहळू थंडावत गेला आणि त्राण गेल्याने निपचित पडून राहिला. कुजबुज वाढू लागली. बाहेरच्या खळ्यात काहीतरी गडबड सुरू झाली होती. रडत येणाऱ्या तुळसाकडे साऱ्यांचं लक्ष गेलं. ती सारखी बाहेर बोट दाखवत होती. वहिनी रडण्यापेक्षा काय ते बोला. शिवराम करवादून बोलला. मी बोलण्यापेक्षा तुम्ही जा आणि बघा जा. काय झालंय काय? शिवराम पुटपुटत उठून बाहेर आला. बाहेरच्या विपरीत दृश्याने क्षणभर गोठून गेला आणि दुसऱ्याच क्षणाला तिरमिरीसारखा धावत गेला. समोर भानू सुमनला धरायचा प्रयत्न करत होता. सुमन जीवाच्या आकांताने सुटण्याचा प्रयत्न करीत होती. शिवरामने पुढे होऊन भानूवरती झडप घातली. सुमनला त्याच्या तावडीतून सोडवलं आणि भानूवरती हात चालवायला सुरुवात केली. भानू खाली पडला तेव्हाच त्याने सोडलं. तू हितं कशी? काय करीत होतीस? त्याने सुमनला दरडावलं. मला एकटीला भीती वाटू लागली म्हणून आले. आल्या आल्या शिवराम पाठी वळला. चला सगळ्यात, हिते काय आहे? उठून बाहेर आलेल्या सगळ्यांना उद्देशून तो म्हणाला. पण जागचं कुणी हल्लं नाही. भक्तांनो, पहिले छूट आमचे 8,000 काढा. कसले? कसले? घ्या, म्हणजे तुम्हाला ठावं नाही व्हय? पार्टीमधला एक दणकट गडी पुढे झाला. शिवराम एक पाऊल पाठी सरकला. बऱ्या बोलानं यांचे सगळे पैसे परत दे. अरे पण चौकट चाळा, तो गेला म्हशनात. अरे ज्याला आपल्या बायकोला सांभाळता येत नाही, दुसऱ्यांच्या बायकांना नादी लावतो तो रे कसला भगत? चला रे, पाऱ्यातलं सगळं विस्कटून टाका. हात तर लावा, मग दाखवतो एकेकाला. काय करशील रे, काय करशील? तुझ्यात हिम्मत हाय? चल हो बाजूस आणि उद्याच्या उद्या 8,000 रुपये आणून दे, नाहीतर जीवच घेव. भगत म्हणे. सगळे पाऱ्यात घुसले आणि बघता बघता सगळ्या सामानाची वाट लावली. शिवराम हताश झाला. तुळबुळत बसला. त्याचा पुरता चिखल होऊन गेला होता. चेहरा उतरून गेला होता. भगत म्हणून कमावलेल्या इज्जतीचा पंचनामा झाला होता. ही बातमी आता सगळ्या पंचक्रोशीभर पसरायला वेळ लागला नसता. हळूहळू तो ताळ्यावर आला. भगतकीचं सगळं साम्राज्य पाऱ्यात उद्ध्वस्त होऊन पडलं होतं. जम बसवायला कैक वर्ष गेली होतीत, पण उद्ध्वस्त व्हायला तासभर पुरला होता. तो पाऱ्यात आला. नाना उठून बसला होता. त्याला बघताच शिवरामच्या डोळ्यात खून चढला. तो त्याच्या अंगावरती धावला. त्याची बकोटी धरली. तुझ्यामुळे हे सगळं झालं साल्या. काय झालं? त्याच्या निरागस प्रश्नाने शिवराम संभ्रमात पडला. तुला माहित नाही? काही आठवत नाही? नाही बा, इथले लोक कुठं गेलं तर म्हणायचं. शिवरामने त्याची बकोटी सोडली.
जितका तो उसळला तितकाच पटकन थंड झाला. नाना आता भगत की संपली माझी. का? काय झालं? त्याने सगळी हकीकत इत्थंभूत सांगितली. आता काय करायचं? आता शिवराम खाली वाकून वस्तू वेचू लागला. परडी भरली तसं त्याने नानाला उठवलं. घरी चल. पण बापू, ती तुळसा येणार आहे ना रातच्यास. आग लाव तुझ्या तुळसास. तो चिरडीला आला. त्याने जवळची बाटली उचलली आणि तशीच तोंडाला लावली. घसा जळत जात होता, तरीही तो नंतर पितच होता. नाना हळूहळू आणखी बाटल्या पुढे करीत राहिला. बघता बघता शिवराम आडवा झाला आणि नाना उठला. भानुदा रडत होता. स्वतःला श्रापून घेत होता. पुरुषासारखा पुरुष असून रडत होता. तुळसा त्याचं रडणं बघत होती. तो इतका का रडतोय हे समजतच नव्हतं. तिला राग आला. खरं तर मघाशीच राग आला होता. आता रडून काय उपयोग आहे? तमाशा करायचा तो केलातच ना हो. थांब तुळसा. भानुदाला तू एक शब्दही बोलू नकोस. सुमनने तिला दटावलं. का? का म्हणून? का म्हणून बोलू नको? मी जिवंत असताना सगळ्यांसमक्ष हा तुझ्या अंगचटीत जातो तरी मी गप्प बसायचं? मघाशी मी गप्प बसले याचा अर्थ? तुळसा, भानुदानं मला त्यावेळी धरायलाच हवं होतं. सगळ्यांसमक्ष मी ओरडायलाच हवं होतं. सुमन, न राहून तुळसा ओरडली. शुद्धीवर आहेस ना ग? काय बोलतेस काय तू हे? तुळसा, भानुदानं मला धरलं यात त्याचा दोष नाही. तसं करायला आम्हीच सांगितलं होतं. नाना आणि मी. तुळसे, तुला तुझे शब्द आठवतात. चाफ्यानं भुई कधी सोडायचीच नसते, असं तू विचारलं होतंस. त्याचं उत्तर हे आहे. तू बेफाम होऊ लागलीस म्हणून आम्हाला हे करावं लागलं. म्हणजे? अगं अगदी निर्लज्जपणे सांगायचं तर मला माझा नवरा काय लायकीचा आहे हे माहिती आहे. मी त्याची बायको असून असं म्हणते. त्याच्या मनात भरलेल्या कुठल्याही बाईला तो सोडत नाही. त्यात तिचा संसार उद्ध्वस्त झाला तरी चालेल. त्याची फिकीर त्याला नसते. लग्नापूर्वी असे 2-3 संसार उद्ध्वस्त केलेत त्यानं. आणि आता तुमचा संसार उधळायला निघाला होता तो. तू त्याच्या नजरेत अडकलीस. आज तर फसणारच होतीस. तू माझ्या जीवाभावाची मैत्रीण आहेस. तुझा संसार वाचवायचा असंच मी ठरवलं होतं. म्हणून हे भानुदाला मी करायला सांगितलं. त्यात त्याचा दोष नाही. असलाच तर माझा आहे. भानुदा खूप निर्मळ आहे गो. तळीतल्या पाण्यावानी. सुमन, अगं माझा संसार संपल्यातच जमा आहे. घरात मी लग्नाची बायको असून नवरा अनेक ठिकाणी शेण खातो हे समजून काहीच करू शकत नाही मी. पळून जाता येत नाही आणि उघड विरोध करता येत नाही. वहिनी, खूप वेळाने नाना बोलला. भानुदाला लय मार दिला त्या राक्षसानं. नाना, तुम्हीही तुमचं काम चोख बजावलंत. म्हणजे? तुळसाने विचारलं. नानांच्या अंगात कधीच येत नाही. परवा सहज बोलताना शिवराम म्हणला, तुझ्या बायकोचा नाद धरू? तो म्हणला असेल चेष्टेत, पण मी लय सावध झालो. शिवराम बरोबर मी बी गुन्हेगार हाय. आज पौतूर मी त्यांना मदत करत होतो. भगतकीत आणि बायांना फशी पाडण्यात. पण हा राक्षस कधीतरी माझ्या बायकोवरती डोळा ठेवील हे ध्यानात बी आलं नव्हतं माया. तो चेष्टेत म्हणला पण मी मात्र सावध झालो. आज ठरवूनच आलो. सर्वांसमक्ष याचं पित्तल उघडं पाडायचं. हा भगत नाय पण जनावर हाय हे दाखवून द्यायचं होतं. ते काम मी केलं. आता आयुष्यभर तो वर येणार नाय. सगळीकडे त्याची छी थू होईल. आता मरेल आपल्या कर्मानं. फकस्त एकच वायड झालं. सुमन वहिनींचा नवरा म्हणून मी त्याची आबरू काढली. तेवढं वाईट वाटतं बघा. फकस्त एकच वायड झालं. सुमन वहिनींचा नवरा अशी वहिनींची आबरू झाली. तेवढंही वाईट वाटून घेऊ नका. केलं ते योग्यच केलं तुम्ही. तुळसाला स्वतःचीच लाज वाटली. तिची मान खाली गेली. ही सगळी माणसं आपला संसार सावरायला वाटेल त्या टोकाला जातात. प्राणाशी गाठ असूनही नाना मदत करतात. स्वतःचा संसार, स्वतःची अब्रू धोक्यात घालून सुमन धीटपणे आपली अब्रू जपते. आपला नवरा आपल्यासाठी मार खातो आणि आपण केवळ नवऱ्याकडून सुख मिळत नाही म्हणून शिवरामच्या देहाची इच्छा धरतो. शी! तिला सुमनचे शब्द आठवले. तिचं सावध करणं आठवलं. सुमन! ती स्पुंदत सुमनला बिलगली. मी चुकले ग.
तू होतीस, नाना होते म्हणून आज वाचले मी. नाही वहिनी, खरा धीराचा भानुदा. अहो नवऱ्या सामनी त्याच्या बायकोला धरायचं, मार खायचा, लय धीराचा माणूस. पण आता शिवरामला समजेल, दुसऱ्यांच्या बायकांना फितवल्यावरती नवऱ्याचं काय होतं ते. भानुदा कणत होता, अजून बी रडत होता, पण त्या रडण्यात समाधान होतं. तुळसा घरात गेली, तेल हळदीची वाटी आणली आणि हळूवारपणे तेल हळद लावू लागली. तुळसे जाते ग, माझ्या नशिबातलं मी भोगेन, पण तू आता भानुदाला सांभाळ, जप. चला नाना, आता जाऊया, रात्र झाले, मला घरापर्यंत सोबत करा. तुळसे, उद्या तळीवर भेटू. दोघं कंदील घेऊन निघून गेलीत. तुळसाने डोळे भरून नवऱ्याकडे पाहिलं. बोलणार नाही, काय बोलू, तू परत मिळालीस हेच माझं नशीब म्हणायचं. सुमन नसती तर. आता नका काढू त्या आठवणी, पण एक सांगाल का? काय? तुम्ही मला बघितल्यावरती दूर का जाता? तुझ्याकडे बघितल्यावरती मला त्या रातची आठवण येते. तू तवा बाळंत होत होतीस. तुझ्या वेदना आठवतात, त्रास आठवतो, मेलेला मुलगा आठवतो. ने मग वाटतं आपण तुला त्रास देऊच नये, हात बी लावू नये. पुन्हा हात लावला, पुन्हा काय बाय झालं तर तू गर्भार राहिलीस तर मग पुन्हा तोच त्रास, त्याच वेदना. मला बघवणार नाही म्हणून मी तुला शिवत नाही, मन मारून दूर राहतो. तुळसा, मला समजून घेशील ना ग? त्याने तिच्या मांडीवरती डोकं ठेवलं. वेडे आहात तुम्ही, त्याच्या केसांतून बोट फिरवीत तिने सांगितलं. तिची नजर त्याच्या स्वच्छ नजरेत गुंतली होती. लवकर बरे व्हा. कशा करता? तू माझी मला परत मिळालीस, आता वाटतं असंच मरान यावं तुझ्या मांडीवर. तिने पटकन तोंडावरती हात ठेवला. मी म्हणते ना बरे व्हा म्हणून. मला अजून तुम्ही खूप दिवस हवे आहात, खूप जगायचंय. तो मनापासून हसला. खूप दिवसांनी एक मागू का? मी काय देणार? मी हा असा जखमी, व्हाल बरे. पण मला आता आई व्हावंसं वाटू लागलंय. तिने आपलं तोंड तळव्यात दडवलं. आपल्याला मिळालेला मुका मार विसरून तो हसत राहिला. तुळसे, घरात नाही जायचा? अगो आज आमुषा हाय. असू दे अमावस्या. अमावस्या असली तरी आभाळात चंद्र असतोच की. आम्ही शिकलोय शाळेत. खय असतो तो? म्हणजे हे तुम्हाला आता सांगत बसू का? नकोच. पण खय असतो हे एवढ्याकरिता विचारलं की तुला माहीत आहे की नाही हे बघावं म्हणून. ती गोंधळात पडली. अगो माझा चंद्र वह्या काय तुझ्या तोंडावर. त्याच्या म्हणण्याचा अर्थ ध्यानी येताच ती लाजून लाल झाली आणि त्याच्या कुशीत शिरली. पहिल्या पावसामुळे धुमारणाऱ्या भुई चाफ्यासारखी तुळसा धुमारून आली, उमलू लागली.